सागर सागर बापू तुम्ही माझ्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही. मी स्वप्नात तर नाही ना? नाही बाळ, स्वतःच्या डोळ्यावर पूर्ण विश्वास ठेव. आत्मा अमर आहे असं म्हणतात ना, ते खरंच आहे. म्हणून तर मी तुझ्यासमोर येऊ शकतो, म्हणजे मला यावं लागलं. नाही बापू, मी स्वप्नातही असा विचार करू शकेन का? सागर, माझ्या मनाच्या अवस्थेचा पण विचार करतोय का? समुद्र आपल्या उदरात सर्व काही सामावून घेतो. तत्व मी माझ्या अंतःकरणात सर्व सुख दुःखे साठवून ठेवले आहे. माझ्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत जगत कल्याणाचा विचार केला, परंतु माझ्या मनाचा, माझ्या भावनांचा विचार कोणी केला का? अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य असंग, शरीर श्रम स्वादम, सर्वत्र भयवर्णित, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, एकादश सेवानी नम्रते निश्चय. सागर, आत्मोन्नतीसाठी, आत्मशुद्धीसाठी आणि सत्य संस्थापनेसाठी मी आजवर ज्या 11 व्रतांचा ध्यास घेतला, त्या व्रतांचे पालन करून जे व्रती सिद्ध होते आणि असे व्रतस्थ योगी जेव्हा समाजकारण राजकारण करते, तेव्हाच ते प्रजेच्या कल्याणासाठी, हितासाठी निरपेक्ष, निष्पक्ष आणि निरासक्त वृत्तीने कार्य करू शकते. बरोबर. वास्तविक गांधीवाद नावाचा कोणताही उपद्व्याप मी करून ठेवलेला नाही. माझे विचार आणि तत्वज्ञान अगदी साधे, सरळ आणि सोपं आहे. सर्वांना सुख लाभावे अशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. सागर, लोक ज्याला गांधीवाद म्हणतात ना, तो हाच आहे. त्यांना विनाकारण क्लिष्टत्व, जडत्व प्राप्त करून देण्यात आले. या वसुंधरेवरील प्रत्येक प्राणी मात्रास सुखी, समाधानी, तत्व निरामय आयुष्य लाभावे आणि या समस्त प्राणी मात्राचं कल्याण व्हावं. परस्परांमध्ये सदोदित शांतता आणि सलोखा, माणसात माणसातील प्रेम, बंधुभाव आणि सद्भाव वृद्धी व्हावा. परस्परांवरील विश्वास दृढ व्हावा आणि सार्थक लागावा. बापू, किती उदात्त आणि श्रेष्ठ विचार आहे. वरून साधे सोपे जरी वाटले तरी त्यामध्ये अखिल जगताचं कल्याण सामावलं आहे. सागर, भविष्यातलं सार कठीण मला दिसत होतं. सत्तेसाठी आणि सत्तेपासून मिळणारी लाभ आणि पद प्राप्त करण्याकरता ही मंडळी आपल्या आदर्शांना पायरी तुटवते, तत्वांना श्रद्धांजली देते, नीतिमत्तेचा लिलाव मांडते. आणि म्हणून तर मी स्वातंत्र्याची सर्वपक्षीय आघाडी असलेल्या आणि त्यानंतर विविध ध्येयवाद बाळगणाऱ्या नेत्यांनी आपापले स्वतंत्र लोकशाही पक्ष निर्माण करून निकोल लोकशाही राजकारणाची आखणी निर्माण करावी. सत्तेचे विकेंद्रण व्हावे. सत्तेचा लाभ खेड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू, खेड्यांना केंद्रस्थानी मानून देशाचा विकास साधावा अशी इच्छा मनी बाळगली आणि ती व्यक्तही करून दाखवली. परंतु दुर्दैवाने कुणीही माझा ऐकण्याच्या मनस्थितीत म्हणजे एकूण काय, तर देश तुम्ही सांगितलेल्या मार्गावर गेलाच नाही. बापू, तुमच्या साधेपणात एक प्रकारचं ऐश्वर्यच. माझ्या स्वप्नातल्या विकासाच्या वाटा वेगळ्या होत्या. त्यामध्ये कृषी, ग्रामोद्धार, स्वयंपूर्णता, स्वदेशी आणि खादीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण मनुष्याच्या हाताला काम हे माझं स्वप्न होतं. स्वावलंबनातून स्वाभिमान आणि स्वाभिमानातून होतं राष्ट्रनिर्माण ही माझी संकल्पना होती. ती प्रत्यक्षात साकार होते तर आजच्या देशापुढच्या बेकारी, दारिद्र्य आणि भूकबळी या गंभीर समस्या केव्हाच हद्दपार झाल्या असत्या. सागर, आपली भारतीय संस्कृती आणि सभ्यता अजून टिकली आहे आणि बाकी राष्ट्राच्या संस्कृती एक नष्ट झाल्या आहेत अथवा त्यांचे भग्नावशेष उरले आहेत. यामुळे आपली भारतीय सभ्यता मात्र श्रेष्ठ आहे.
आणि आपल्या भावी भारताची उभारणी ही या आपल्या संस्कृतीच्या आधारे आणि त्या पाढ्यावर व्हावी अशीच माझी प्रारंभीपासूनची धारणा होती. आदरणीय चित्रगुप्त, हिंदुस्थानातल्या काही पांढरपेशी समाजातल्या काही मोलभर मंडळींनी माझ्या मागे आरोपांचा ससेमिरा लावला. पाकिस्तानच्या निर्मितीला आणि 55 कोटीला मला एकट्याला जबाबदार ठरवलं. वास्तविक चावून चावून चोता झालेला आणि नेहमी नेहमी ऐकून कान मिटून गेलेला असा हा विषय आहे. परंतु यामध्येच या मंडळींचा विजय आहे की यांनी आमच्या देशातल्या भळ्या बाबड्या समाजाचा बुद्धिभेद, बुद्धिभ्रम अथवा दिशाभूल करण्यात यश मिळवलं. माझ्यावर प्राणांतिक प्रेम असलेल्या माझ्या देशबांधवांचा श्रद्धाभंग करण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. देवराज, जे घडलं ते फार दुर्दैवी, पण दुर्दैवाने ते अटळ होतं. माझ्यातील राष्ट्रभक्ताचं मन सदर फाळणीस संमती देत नाही. झाल्या घटनेनं माझ्या मनाला झालेल्या वेदना कल्पनातील आशाच होत्या. त्या दुस्सह्य परिस्थितीत माझ्या दुखऱ्या घायाळ अवस्थेचा कोणी विचारच केला. पण गांधी वर्षानुवर्षे तमाम भारतवासियांची अशी समजूत बनली आहे की गांधीजी जरी महान असले तरी आपल्या देशाच्या फाळणीत ते जबाबदार आहेत. पण गांधी, या सर्व घटनांमागील सत्य काय आहे? देवराज, माझ्या हत्येचे प्रयत्न हे 1934 सालापासून म्हणजे जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तेव्हा असे 6 वेळा करण्यात आले. 1934च्या सुमारास अस्पृश्यता विरोधी मोहिमेसाठी जून मध्ये मी पुण्यामध्ये गेलो. तेथील नगरपालिका सभागृहात भाषण करण्यासाठी निघालो असता माझ्या पुढे असलेल्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला. मी सुदैवाने बचावलं खरा, पण त्यामध्ये 7-8 निष्पाप जीव जखमी झाले. युवराज, त्यावेळी तर भारत पाक फाळणीचा अथवा 55 कोटीचा प्रश्नही निर्माण झाला नव्हता ना. मग हा नारायण आपटे, नथुराम गोडसे आणि त्याचे तत्सम साथीदार माझी हत्या करण्यासाठी का बरे धडपडत होते? त्यांनी माझ्या जीवावर उठण्याचं नेमकं प्रयोजन काय? देवराज, हे खरं आहे की प्यारलाल नावाच्या लेखकाने लिहिलेल्या द लास्ट फेज खंड 2 या पुस्तकामध्ये असा सुस्पष्ट उल्लेख आहे की गांधींचे फोटो देऊन त्यांना पिस्तुलाने अचूक गोळ्या मारण्याचे प्रशिक्षण काही माते फिरवून दिले गेले होते. हे सगळं ऐकून ही सर्व मंडळी तुमच्या हत्येसाठी किती आतुर झाली होती, त्या विचारानं किती बेभान झाली होती याचीच साक्ष पडते. इथे हे षडयंत्र थांबत नाही. एखादा वाघ ज्याप्रमाणे गाईचं रक्त पिण्याकरता पिसाटलेला असतो, तशी ही माते पिरू मंडळी प्रत्येक वेळी माझी हत्या करण्यासाठी आसुसलेली होती. प्रत्येक वेळी माझ्या मागावर होती. माझे हत्या करण्याच्या एका ईर्षेने त्यांना पछाडलेलं. निसंदेह म्हणजे यातून एक गोष्ट सिद्ध होते ती ही की गांधी भारत पाक फाळणीचा आणि पाकिस्तानला 55 कोटी रुपये देणे आणि तुमच्या हत्येचा दुरान्वयी संबंध नव्हता. त्या मंडळीचं तुमच्या हत्येमागचं एकमेव कारण होतं ते म्हणजे तुमची चळवळ सनातनी धर्मावरील एक संकट आहे अशी या विचारधारेच्या मंडळीची धारणाबंदी होती. ही या मोहम्मद अली जिनानी मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तुमच्याविषयी सदैव द्वेषाची आणि तिरस्काराची भावना तयार केली. हे खरं ना? चित्रगुप्तजी, वास्तविक पाहता बॅरिस्टर जिना हे 1940 सालापर्यंत राष्ट्रविघातक अथवा स्वार्थी राजकीय विचारांपासून दूर, परंतु कालानुक्रमे त्यांची भूमिका बदलत गेली. त्यांना मुस्लिम समाजाचा मसिहा बनण्याची आस लागली. काहीही करून मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र मिळवायचे
या सुप्त महत्वाकांक्षेने आणि अहंकाराने त्यांना पछाडलेलं होतं. कालोखात त्यांनी मुस्लिम समाजामध्ये माझ्याविषयी आणि भारत देशाविषयी विद्वेषाची आणि फुटीरतेची बीजे पेरायला सुरुवात केली. लवकरच या बीजाचं रूपांतर वटवृक्षात झाले. अखेरीस त्याचा पर्यावसान 1940 मधल्या लाहोरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानच्या मागणीमध्ये झाली. सागर बापू, काही क्षणापूर्वीच तुम्ही आला असतात तर रोहन आणि विराच्या रूपाने या देशातल्या तरुणाईचं होत असलेलं विचार परिवर्तन याची देही पाहायला तुम्हाला मिळाली असती. आता मी अस्वस्थ आहे, निर्धास्त आहे. माझं मन आनंदाने मोहरून गेलंय. मी सार काही पाहत होतो सागर. आत्म्याच्या रूपाने मी सदैव सर्वत्र संचार करीत असतो. या उमेदीच्या तरुणांची मनस्थिती आणि त्यांचा वजनदार पाहून माझा खूप अभिमानाने भरून येतो. देशाचा भविष्यकाळ वैभवशाली आणि उज्ज्वल आहे हे बघून मनाला आनंद होतो. पण बापू, या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं, उच्चाटन करण्याचं सामर्थ्य तुमच्या युगप्रवर्तक विचारांमध्ये आहे. सागर, या नानाविध समस्यांचं मूळ आमच्या चुकीच्या आणि भ्रामक विकासाने दडलेलं आहे. आम्ही पाश्चात्यांच्या दिखाऊ, तकलादू, तत्वचंद्रवादी विचारांच्या आहारी जाऊन वर्तमान अर्थव्यवस्था बनवली. या व्यवस्थेने आमच्या माणसांच्या गरजा वाढवल्या. माणूस नको तितका उपभोगवादी बनला आणि या वाढत्या उपभोगामुळे माणूस स्वतःच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या, निसर्गाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरला. सागर, एक चुकीचा विचार पुढे किती अनंत चुका करून व्यवस्थेची आणि समाजाची किती हानी करतो याचं भयानक दर्शन या आजच्या विदारक परिस्थितीतून घडतं. पण बापू, ह्यावर काही उपाय? उपाय आहे विवेक, अंगी विवेक बाळगण्याचा, सुजाणतेपणे आणि सूज्ञपणे विचार करण्याचा. आमच्या सामाजिक, राजकीय, तत्व, आर्थिक क्षेत्रातील धोरणांनी आमच्या देशाच्या विकासासाठी, सुखसंपन्नतेसाठी इथल्या मातीतला अस्सल भारतीय विचार अवलंबण्याची गरज आहे की जो विचार समाजाला, राष्ट्राला आणि पर्यावरणाला तारक आणि उपकारक ठरेल. सागर, विकासामध्ये संस्कार असावा. संस्काराशिवाय विकास व्यर्थ आहे. असा विकास की जो समाजाच्या आणि निसर्गाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरतो. म्हणजे संस्कार आणि विकास याने परस्परांचे हात हातात घालून वाटचाल करावी. सागर, आज या देशातले फक्त 1% लोक खादी वापरतात. पण असं असून देखील तीच खादी या देशातल्या 50 लाखाहून अधिक लोकांना रोजगार बनवते. क्षणभर कल्पना कर की या देशातल्या जर 50 कोटी लोकांनी स्वयंप्रेरणेने खादी वापरण्याचा संकल्प सोडला तर या देशातल्या कित्येक करोड लोकांच्या हाताला रोजगार मिळेल, चरितार्थाचं साधन मिळेल. आमच्या शेतकरी, कष्टकरी आणि कामकरी बांधवांच्या दारिद्र्याचं उच्चाटन होईल आणि त्याद्वारे शोषणमुक्त आणि स्वावलंबी समाज निर्माण होईल. पण याच्या स्थितीसाठी गरज आहे ती आमच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आणि निर्धाराची.